2 और 3 अगस्त 2025 की सुबह रात्रि ड्यूटी पर तैनात औसा और भादा के पुलिस अधिकारियों और कर्मचारियों को नागरिकों से सूचना मिली कि शिवली मोड़ और सिंगला के पास औसा तुलजापुर रोड पर एक 4 पहिया मालवाहक वाहन संदिग्ध रूप से घूम रहा है। सूचना मिलने पर रात्रि ड्यूटी पर तैनात औसा और भादा के पुलिस अधिकारियों और कर्मचारियों ने नागरिकों की मदद से शिवली मोड़ क्षेत्र से उस संदिग्ध वाहन को जब्त कर लिया। उक्त वाहन में सवार व्यक्तियों को गिरफ्तार कर लिया गया। उस वाहन में सवार 3 व्यक्ति अंधेरे का फायदा उठाकर भाग गए, जबकि शेष 5 संदिग्ध व्यक्तियों का पीछा करके उन्हें हिरासत में लिया गया। उनसे कुल 7,71,250 रुपए का माल जब्त किया गया है। उक्त आरोपी एक पंजीकृत अपराधी है और प्रथम दृष्टया ये पाया गया है कि उसके खिलाफ लातूर जिले और आसपास के जिलों और राज्यों में अपराध दर्ज है। सूत्रों का कहना है कि नागरिकों की सतर्कता और पुलिस की त्वरित प्रतिक्रिया के कारण लुटेरों को घातक हथियार के साथ गिरफ्तार किया गया है। बीड से रणजित मस्के की रिपोर्ट। त्या अनुषंगाने हे गुन्हे थांबवण्यासाठी त्याचबरोबर हे उघडकीस आणण्यासाठी त्यांना विशेष सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या 3 टीम, औसा पोलीस स्टेशनचे टीम, भादा पोलीस स्टेशन टीम आणि बाकी जे लगतचे जिल्ह्याच्या बॉर्डरवरचे जे पोलीस ठाणे आहेत त्यांच्या टीमवर रात्रीच्या गस्त त्यांनी वाढवली होती। त्याचबरोबर स्थानिक नागरिकांना रात्रीच्या पेट्रोलिंगमध्ये येण्यासाठी आणि मदत करण्यासाठी पोलिसांना आवाहन करत होते। त्याच अनुषंगाने काल रात्रीच्या सुमारास औसा भादा दोन्ही पोलीस स्टेशनचे रात्रगस्तीचे अधिकारी अंमलदार पेट्रोलिंग करत असताना शिवली मोड व सिंधाळा येथे काही लोकांना जे आपल्या आव्हानानुसार आपल्याला रात्रीच्या गस्तीच्या वेळी मदत करत होते, काही लोकांनी एक 4 चाकी मालवाहू वाहन टाटा मॅजिक जे आपण म्हणतो ती संशयास्पदरित्या औसा तुळजापूर रोडवर मागे पुढे येताना आपल्याला दिसत होती। सतत औसा आणि भाद्याच्या रात्रगस्तीच्या अधिकारी अंमलदारांना कल्पना दिली। त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी त्यांचा सर्व स्टाफ त्या ठिकाणी गेला असता नागरिकांनी तो जे वाहन होतं ते घेरण्यासाठी आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी आपल्याला मदत केलेली आहे। सदर वाहनामध्ये आपल्याला एकूण 5 संशयित इसम मिळालेले आहेत। त्यांची नावे अनुक्रमे रिहान मुस्तफा शेख राहणार परळी बीड, अनवर खान जलाल खान पठाण परळी बीड, हाफिज शेख परळी बीड, सादिक मोहम्मद जुना बाजार प्रेस नोट मध्ये असतील प्रेस नोट बीड आणि फारुख नबी शेख असे 5 लोक आपल्याला घातक शस्त्रांशी ज्यामध्ये कटावणी, कोयता, लाकडी दांडके, स्टील रॉड अशा प्रकारचे जे सगळं घातक हत्यार होते दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ते असताना ते मिळून आणले। ते 5 लोक आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यातले काही 3 लोक जे होते, अजून 3 लोक होते, एकूण 8 आरोपी होते। ते 3 लोक पळून गेले आहेत। त्यांच्या मागे आमचे पथक त्यांना शोधण्यात गेलेले आहे। त्यांचे वाहन आणि त्यांच्याकडचे वस्तू आणि हत्यार हे सगळे म्हणून 7,71,200 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केले आहे। सदर आरोपींची पार्श्वभूमी बघता या आरोपींविरुद्ध यापूर्वीही घरफोडी, रॉबरीसारखे गुन्हे दाखल आहेत, त्याचा आम्ही शोध घेत आहोत। त्याच पद्धतीने सदरच्या आरोपींनी लातूर जिल्ह्यात ज्या पोलीस स्टेशनची नावे मागाशी नमूद केली त्याचबरोबर काही ठिकाणी घरफोडी केलेली असण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने आम्ही तपास करतोय। त्याच पद्धतीनं ते गुन्हे उघडकीस येतील हा आमचा प्रयत्न राहील आणि आपल्या जिल्ह्याबरोबरच आपल्या लगतचे जे जिल्हे आहेत तिथूनही काही गुन्हे केल्याचे आम्हाला शंका आहे। त्या पद्धतीने आम्ही तपास करू आणि त्याबाबत आपल्याला लवकरच कळवण्यात येईल। गुन्हे केलेले आता तो तपासाचा भाग आहे, परंतु प्राथमिक आमचा अंदाज असा आहे की त्यांनी औसा, भादा, किल्लारी, रेणापूर, वाढवणा, अहमदपूर हा जो पट्टा आहे उदगीर या पट्ट्यामध्ये त्यांनी घरफोड्या केलेल्या कबुलीची शक्यता आहे आणि त्या पद्धतीने आम्ही तपास करतो। सर, परवा ते मोबाईल दुकान इथं फोडलं औषध, त्याच्यानंतर 2 महिला बाहेरच्या सापडल्या होत्या त्या दुकानामध्ये चोरी करताना, पुन्हा काय प्रोसेस काय झाली? परराज्यातल्या ज्या 2 महिला मध्य प्रदेशचे चोर पकडले